भगवा रंग हा एक प्रकारे योगी संन्यासी लोक वापरतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज आहे. प्रभू श्री रामचंद्रापासून ही परंपरा आहे. असं असताना भगवा दहशतवाद हा शब्द वापरला गेला आंतरराष्ट्रीय स्तरावर. बॉम्बस्फोट झाला असं सन्मान न्यायालय म्हणतं, पण ते नक्की गाडीवरती झाला, आय विटनेस नाही, कोणी रेकी केली, कोणी ट्रेनिंग दिलं, याबद्दल कुठलाही अभिलेखावरती पुरावा नाही. समीरजी, तुम्ही आता ह्या ज्या काही सगळ्या घटना सांगितल्यात, ह्या ज्या काही सगळ्या केसेस सांगितल्यात, त्या केसेस बद्दल जरा थोडंसं डिटेल जर का माहिती मिळाली तर आपल्या दर्शकांना त्या केसेस काय होत्या हे लक्षात येईल. आणि त्या स्वायत्त न्याय यंत्रणेने मक्का मस्जिद हैदराबाद ब्लास्ट मध्ये सुद्धा त्या आरोपींना निर्दोष सोडलं. अजमेर येथील त्या दर्गा इथे सुद्धा अजमेर शरीफ दर्गामध्ये बॉम्बस्फोट झालेला होता आणि त्यामध्ये सुद्धा अर्थार्थी संबंध असलेल्या हिंदूंना गोवलं. बहुसंख्यक हिंदू समाजामधलेच क्षुद्र हिंदूच राजकारणी जे काँग्रेसचे बटीक बनून गलिच्छ राजकारण करतात, त्यांनी शंका कुशंका घ्यायला सुरुवात केली. आणि त्या दिवसापासून मग सुरू झाला तो प्रामाणिक सामाजिक धार्मिक आणि शासकीय जे काही कर्मचारी होते, केंद्र सरकारसाठी काम करणारे, तर त्यांच्या पाठीमागे तो ससेमिरा सुरू झाला. तर तिथून मला खोट्या नावाने भोपाळ मध्य प्रदेश मधून खाजगी विमानाने उचलून आणलं. तसंच साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर असतील, स्वतंत्र भारतातलं हे पहिलं उदाहरण आहे की जो लष्कराचा अधिकारी होता, कर्नल रँकचा होता, 60 जिल्ह्यांची जबाबदारी असलेला होता, त्याला ऑन ड्युटी कर्नलला दिल्लीला घेऊन जाण्याच्या नावावरती त्याला मुंबईला आणलं. खंडाळ्याच्या प्रायव्हेट बंगल्यावरती त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. रिटायर आर्मी ऑफिसर मेजर उपाध्याय की ज्यांनी देशाच्या सीमेवरती प्राणपणाने आपलं कर्तव्य पार पडलं, दिलीप पाटीदार नावाचा तरुण उचलून आणला या लोकांनी आणि यांनी मारून टाकला त्याला. आज तागात तो परत गेला नाही. संदीप डांगे आणि रामजी कलसंग्रा असे 2 मध्य प्रदेश मधले तरुण होते. त्यांना 27/11/26/11 जो भ्याड हल्ला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी मारून टाकलं ऑन ड्युटी कर्नलला. की जेव्हा ते साक्ष द्यायला आले तेव्हा त्यांनी सांगितलं की आजही आम्हाला मुंबई पोलिसांची भीती वाटते. नॉट अ जोक. जो लष्कराचा अधिकारी आहे त्याला मुंबई पोलिसांच्या क्रूरपणाचा त्याने अनुभव घेतलेला होता, म्हणून त्याला साक्ष नोंदवताना जेव्हा 16 वर्षानंतर ते आले तेव्हा त्यांना त्यावेळेस सुद्धा भीती वाटत होती आणि त्यांनी पोलीस संरक्षण मागितलं मुंबईमध्ये. या मालेगाव विस्फोट 2008च्या या खटल्याचा जो पहिला अभिलेख असतो तो म्हणजे FIR. तो FIR गहाळ करून टाकला आणि कार्बन कॉपीवरती हा खटला चालवला. आज माननीय विशेष न्यायालयाने हे नमूद केलं की हे प्रचंड बेकायदेशीर आणि विरोधाभास आहे आणि विश्वसनीय नाहीये. राज्याचे सगळ्यात मोठं जे पद असतं पोलिसांचं, पोलीस महासंचालक असे DG बंजारांची केस सुद्धा याच तिस्ता सेटल वाढणे सर्वोच्च न्यायालयातून आदेश प्राप्त करून वर्ग केले. परंतु असहाय्य, पूर्णतः निरपराध 1000 पानांचं चार्जशीट वाचल्यावरती आपल्याला कळेल की सगळं धादांत खोटं होतं. की FIR वरती सुद्धा ताशेरे ओढले की हे बेकायदेशीर होतं. ते वाहन म्हणून साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरचं सांगितलं ते पण धादांत खोटं होतं. अभियोजन पक्षाला सिद्ध करता आलेलं नाही. जी कॉन्स्पिरसीसाठी जी काही मीटिंग सांगितली ते पण पूर्णतः बेकायदेशीर होतं. जे साक्षीदार म्हणतात की आम्ही आयुष्यात कधी गेलोच नाही त्या शहरांमध्ये, अशी त्यांनी साक्ष नोंदवली. प्रचंड पैसे त्या सगळ्या लोकांकडून ओढले. जो लष्कराचा अधिकारी होता त्याच्यावरती सुद्धा धादांत खोटा आरोप लावला होता विस्फोटकाचा, पण ते विस्फोटक सुद्धा सिद्ध झालेले नाहीत. हे वास्तव आहे की कसाबला जिवंत ठेवण्यामध्ये तत्कालीन प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांना यश आलं. जर कसाब जिवंत नसता तर नक्कीच तो सुद्धा सगळा हमला त्या हिंदूंनी केला आणि ते भगवा दहशतवाद आणि हिंदू दहशतवादाचा बागुलबा काँग्रेसने केला असता. 3 तपास यंत्रणा, ATS, CBI आणि NIA आणि हजारो पानांचं ते चार्जशीट, पण सन्माननीय विशेष न्यायालयाने फक्त 31 पानांमध्ये ही धादांत खोटी आहे म्हणून त्यांना सोडून दिलं. तेव्हा कोणाला आश्चर्य नाही वाटलं, तेव्हा कोणी शंका नाही घेतल्यात, तेव्हा कोणी कोणाला जाब नाही विचारला की 9 वर्ष असे धादांत खोटे अभिलेख का तयार केलेत म्हणून. तर फक्त राजकारणासाठी तपास यंत्रणांचा दुरुपयोग करायचा हे काँग्रेसची मोडस ऑपरेंडिटी आहे.
या कायद्याअंतर्गत सुद्धा आमच्यावरती पहिल्या दिवशीच कारवाई झाली. पण जेव्हा तुम्ही एखाद्या भारतीय नागरिकाचं स्वातंत्र्य असं हिरावून घेतात आणि टेररिस्टचा चार्ज लावतात, तर त्याचा दुरुपयोग होऊ नये. जसा टाडा आणि पोटा या कायद्यांचा राज्यकर्त्यांनी प्रचंड दुरुपयोग केला, त्या पार्श्वभूमीवरतीच त्या कायद्यांची अंमलबजावणी थांबवली, ते कायदे रहित केले या देशामध्ये. आणि या कायद्यामध्ये दुरुपयोग होऊ नये म्हणूनच नवीन तरतुदी आणल्यात. तेव्हा लोकमान्य टिळक म्हणले की मी माझ्या खटल्याची वकिली मी करणार, मीच मला डिफेंड करणार. आणि मी तुमच्याबद्दल पण ऐकलं की तुम्ही देखील वकील घेतला नाहीत आणि आपण निर्दोष आहोत. त्यामुळे न्याय यंत्रणेवरती विश्वास ठेवून मी पहिल्या दिवसापासून वकील केला नाही. सन्माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुद्धा मी जो काही आमचा अन्याय होता तो त्यांच्या निदर्शनास आणून दिला. सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो. संबंधित वकिलांनी प्रचंड संपत्ती जमा केली, प्रचंड ते नवी कोरे वाहनं घेतलेत. न सांगता येणाऱ्या त्या सगळ्या गोष्टी आहेत, राजकीय पदरात पाडून घेतलेत आणि आमचा खटला प्रलंबित होण्यात ते यशस्वी ठरलेत. तत्कालीन काँग्रेसच्या नेतृत्वाने मुकसंमती दिलेली होती आणि म्हणून कसाबने हे हिंदू नाव धारण करून, त्या सगळ्या आतंकवाद्यांनी हिंदू नाव धारण करून, ते हातामध्ये गंडे दोरे बांधून त्यांनी ते गुन्हे केलेले होते, कारण हिंदूंना बदनाम करायचं होतं. बरोबर. पण कसाब जिवंत राहिला त्या प्रामाणिक मुंबईतल्या त्या पोलिसांमुळे, आणि सगळा तो हिंदू समाज वाचला. आम्हाला सुद्धा सोपं आयुष्य जगायला मिळालं असतं, पण आमची ती दैवत होती, ती ऋषितुल्य व्यक्तिमत्व होती. आम्ही त्यांची नावं नाही घेतली, आम्ही तो मृत्यूला सामोरं गेलो. तसंच परत असं कुठलं आयुष्य कोणा तरुणाचं उद्ध्वस्त होऊ नये, ते कुटुंब देशोधडीला लावू नये म्हणून कुठल्याही हिंदूंच्या विरोधामध्ये हिंदूंनी साक्ष देता कामा नये. आणि मी लगेच जयघोष केला कि हिंदुत्व की विजय सुनिश्चित है, हम हर बार जीतेंगे, बार बार जीतेंगे, क्योंकि हम धर्म के साथ है, यतो धर्मस्ततो जयः. जय श्रीराम, जय शिवराय. मी निलेश रमेश भिसे. रग रग शंभू मेरा परिचय, रग रग शंभू मेरा परिचय. सॅफ्रॉन स्टोरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण अशा व्यक्तिमत्वाचा इंटरव्ह्यू घेतोय, अशा व्यक्तिमत्वाबद्दल गप्पा मारतोय. खरं तर या सगळ्या गोष्टी आपण एखाद्या पुस्तकात क्रांतिकारकांच्या बद्दल वाचलेल्या आहेत. आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र वाचलंय, आपण भगतसिंगांचं चरित्र वाचलंय. आणि तेव्हा क्रांतिकारक काय यातना सहन करत होते, त्यांना ब्रिटिश गव्हर्नमेंट कशा प्रकारे टॉर्चर करत होतं, या सगळ्या कहाण्या आपण ऐकलेल्या आहेत, कहाण्या आपण वाचल्यात. हा इतिहास आपला आहे, तो आपण वाचलेला आहे. पण स्वतंत्र भारतामध्ये खरं तर भारतीय न्याय व्यवस्थेचं एक आदर्श तत्व असं आहे की 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरपराध व्यक्तीवर अन्याय नाही झाला पाहिजे. हा आपला गाभा आहे. 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरपराध व्यक्तीवर अन्याय नाही होता कामा. आणि काय विडंबने की 100 अपराधी सुटले नाही सुटले त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये, पण इथं निरपराध लोकांना, निष्पाप लोकांना अटक करण्यात आली, त्यांचं टॉर्चर करण्यात आलं. आणि त्यांच्यावर हे टॉर्चरिंग ह्याच्यासाठी चालू होतं की त्यांनी न केलेला अपराध त्यांनी मान्य करावा, त्यांनी न केलेला गुन्हा त्यांनी मान्य करावा. हे आपल्या व्यवस्थेतला दोष म्हणा, आपल्या हिंदू समाजाचा गाफीलपणा म्हणा, हिंदू राजकीय नेतृत्वाचा अभाव म्हणा, किंवा आणखीन तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये या गोष्टी नमूद करू शकतात. आज आपल्या सोबत आहेत 17 वर्ष जे लढा देत आहेत, आपल्या आयुष्याची उमेदीची 17 वर्ष ज्यांनी निष्कारण, ज्यांची वाया गेली एका प्रकारे, असं संन्यस्त जीवन जगणारे, राष्ट्राला समर्पित अशा सगळ्या कारवाया, अशा सगळ्या गतिविधी, असे सगळे उपक्रम हे करणारे माननीय समीरजी कुलकर्णी. स्वागत आहे समीरजी आपलं. आपल्या आजच्या मुलाखतीला, आजच्या इंटरव्ह्यूला सुरुवात करण्याच्या आधी मी काही पार्श्वभूमी सांगतो. आणि ती पार्श्वभूमी काय आहे
तर इस्लामिक जिहादचा सगळा नंगानाच चालू असताना हिंदू दहशतवादी ही संकल्पना काही षडयंत्रकारी लोकांनी शोधून काढली आणि ती एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून सुरुवात झालेला घटनांचा सगळा क्रम 31 जुलै 2025 ला निर्दोष सुटका झाली या सगळ्या ज्यांना हिंदू दहशतवादी म्हणून संबोधलं गेलं होतं अशा सगळ्या निरपराध सच्चा देशभक्त राष्ट्रभक्त धर्मपरायण व्यक्तींचं तेव्हापासून सुरू झालेलं हे सगळं दुष्चक्र 31 जुलै 2025 ला एक प्रकारे थांबलं. हा सगळा घटनाक्रम आपण समजून घेऊयात. हिंदू दहशतवाद, हिंदू टेररिझम हा कोणी आणला, कसा आणला, त्याच्या पाठीमागे काय योजना होती, ती का आणली, इथपासून ते कुठल्या केसेस ज्याच्यामधून हिंदू दहशतवाद हा शब्द पुढे आणला गेला, त्याच्या पाठीमागे कोण कोण राजकीय शक्ती काम करत होते, कोण कोण प्रशासकीय अधिकारी काम करत होते आणि कुठल्या कार्यकर्त्यांना याच्यामध्ये गवण्यात आलं. त्याच्यानंतर त्या कार्यकर्त्यांचे किती हाल अपेष्टा त्यांना सहन करावी लागली, त्यांच्या कुटुंबियांना सहन करावी लागली, ह्याच्यामध्ये मीडियाचा देखील रोल काय होता, इथपासून त्याच्यानंतर ह्या कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे हा लढा दिला आणि 31 जुलै 2025 ला कशा रीतीने हे सगळे कार्यकर्ते हे निर्दोष यांची या सगळ्या आरोपातून मुक्तता झालेली आहे. आणि आता पुढं काय, ज्या भगव्याचा अपमान केला यांनी, भगवा रंग हा त्यागाचा, भगवा रंग हा एक प्रकारे योगी संन्यासी लोक वापरतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज आहे, प्रभू श्री रामचंद्रापासून ही परंपरा आहे. असं असताना भगवा दहशतवाद हा शब्द वापरला गेला, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा दुष्प्रचार केला गेला. आणि आता हा पुढं कशा रीतीने आपण हा जो दुष्प्रचार केलाय तो आपण रोखणार आहोत, तो खोडून काढणार आहोत. हे सगळं संगतवार आपण जाणून घेऊयात माननीय समीरजींकडून. तर समीरजी, जाणून घेऊयात, 17 वर्ष हा लढा तुम्ही देताय, 5 जज बदलले, 8 इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर बदलले, 3 पब्लिक प्रॉसिक्युटर बदलले, पण ह्या केसची तुम्हाला खडानखडा माहिती आहे. आणि नुसती ही केसच नाही तर एकंदरीत हे कसं षडयंत्र, हे कोणी षडयंत्राच्या पाठीमागे कोणाची ही योजना आहे, कोणाचं हे प्लॅनिंग आहे, इथपासून आपण सुरुवात करूयात. आणि मग शेवट आपण आता 31 जुलै 2025 ला जो निकाल लागला तिथं आपण शेवट करूयात. आपल्या सगळ्या दर्शकांना जाणून घ्यायचंय, अनेक युवा हिंदुत्ववादी कार्यकर्ते झपाटून हिंदुत्वाचं काम करतायत, पण 2008 साली काय झालं, 2006 साली काय झालं, या घटना त्यांना तशा तेवढ्या डिटेलमध्ये माहीत नाही. तर आपण अगदी 2006 पासून सुरुवात करूयात, किंवा त्याच्याही पूर्वी तुम्हाला समजा असं त्याच्या पूर्वीच्याही काही गोष्टी सांगाव्या अशा वाटत असतील की कशा रीतीने हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग यांनी वापरात आणला, त्याच्यासाठी काय काय नियोजन यांनी केलं. मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये कधी मालेगावला गेलो नाही. मी 2008 मध्ये मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे सामाजिक कार्य निस्वार्थ आणि कर्तव्य भावनेने करत होतो. माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये बालेगाव विस्फोट हा शब्दच मुळी 25 ऑक्टोबर 2008 ला जेव्हा मला भोपाळ मधून मुंबई पोलिसांनी धादांत खोट्या नावाने, संग्राम सिंग अशा नावाने चार्टर प्लेन मध्ये मला उचलून आणलं, पोलीस कस्टडी घेतली. आम्ही निर्दोष होतो म्हणून पहिल्या दिवसापासून या क्षणापर्यंत आम्ही कधी वकील दिला नाही. आणि तपास यंत्रणा आपली व्यवस्था आहे म्हणून नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट, पॉलिग्राफ टेस्टला आम्ही तयार झालो. अर्थार्थी संबंध नसताना या खटल्यामध्ये आम्हाला गोवण्यात आलं. धादांत खोटे अभिलेख तयार केलेत, टोकाचा पूर्वग्रह, दूरपर्यंत कोणाची मदत नाही. आणि त्या विपरीत परिस्थितीत असं ठरवलं की याचं जे मूळ आहे आणि स्वतः अभ्यास केल्याशिवाय आपल्याला काही गत्यंतर नाही. मग स्वाभाविकपणे ज्या अगोदरचे जे बॉम्बस्फोट झालेले होते त्यांच्या संबंधामध्ये आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला, ते अभिलेख मिळवलेत, न्याय निर्णय मिळवलेत. तेव्हा असं कळलं की महाराष्ट्रामध्ये नांदेड येथे जे फटाक्यांचे काहीतरी दुकानात संबंधात काहीतरी हिंदू तरुण होरपळलेत, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. पण तिथेही त्या नांदेड ब्लास्टच्या खटल्यांमध्ये हिंदूंना गोवलं. मालेगाव विस्फोट 2006 मध्ये सुद्धा 9 तिथल्या अल्पसंख्याक समाजाच्या तरुणांना
एटीएसने राज्याची प्रीमियर जी तपास यंत्रणा होती त्यांनी पकडलं होतं. त्यानंतर सीबीआय कडे तो तपास वर्ग झाला. तर सीबीआयने सुद्धा सप्लिमेंटरी चार्जशीट टाकून तेच आरोपी आणि त्यांच्या प्रत्येक जानेवारी बेल ऍप्लिकेशनला, डिस्चार्ज ऍप्लिकेशनला सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांनी विरोध केला. मालेगाव 2008च्या या खटल्यामध्ये जेव्हा आमची पोलीस कस्टडी घेतली तेव्हा या देशामध्ये असे जे काही प्रलंबित होते खटले किंवा ज्या खटल्यांमध्ये कोणी हिंदू वॉन्टेड सुद्धा नव्हते, तर त्याच्या सुद्धा तपासाच्या नावावरती आमचा छळ केला. उदाहरणार्थ समझोता ब्लास्ट असेल, मक्का मस्जिद ब्लास्ट असेल, अजमेर शरीफ ब्लास्ट असेल, मोडासा ब्लास्ट असेल, मालेगाव 2006चा ब्लास्ट होता. समीरजी, तुम्ही आता ह्या ज्या काही सगळ्या घटना सांगितल्यात, ह्या ज्या काही सगळ्या केसेस सांगितल्यात, त्या केसेस बद्दल जरा थोडंसं डिटेल जर का माहिती मिळाली तर आपल्या दर्शकांना त्या केसेस काय होत्या हे लक्षात येईल. नक्कीच. पण मी पुन्हा सांगतो की पहिल्या दिवसापासून माझा वकील नव्हता आणि हिंदू समाजामध्ये असे कुठल्याही गुन्ह्यांना कोणी सामोरं जाण्याचा कधी प्रसंग आला नसल्यामुळे तशी व्यवस्था पण नव्हती संस्था संघटनांकडे. तर ती आलिया भुगासी म्हणून मी सगळा तो अभ्यास करण्याच्या मुळेच संबंधित सगळे न्यायनिर्णय जमा केलेत आणि माझ्या असं लक्षात आलं की जी बेसिक रिक्वायरमेंट असते ती सुद्धा त्या संबंधित सरकारसाठी काम करणाऱ्या तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी पार पाडली नाही. मंत्रालयामध्ये जे काही अधिकारी असतात त्यांनी त्यांच्या दबावामध्येच सगळे जे काही असतात सँक्शन वगैरे ते त्यांनी दिलेले होते. म्हणून नांदेड ब्लास्ट मध्ये ज्या हिंदूंना निरपराध गोवलं होतं त्या खटल्यातील 1 हिंदू निर्दोष सुटलेत. मालेगाव विस्फोट 2006 या गुन्ह्यामध्ये 9 आरोपींना पकडलं. राज्यातील जी प्रमुख तपास यंत्रणा एटीएसने त्यांना पकडलं होतं. नंतर तो खटला वर्ग झाला सीबीआय कडे. सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांच्या जामिनाला विरोध केला आणि सर्वोच्च न्यायालयाने तपास यंत्रणांचं म्हणणं ग्राह्य धरून त्यांना एकाला सुद्धा जामीन दिला नाही. 2011ला एनआयने मालेगाव विस्फोट 2006 आणि 2008 हे दोन्ही गुन्हे टेक ओव्हर केलेत. फर्दर इन्व्हेस्टिगेशनच्या नावावरती चिदंबरमने उत्तर प्रदेशचं विधानसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून निरपराध हिंदूंना गोवलं आणि अगोदरच्या यच्चयावत त्या सगळ्या अल्पसंख्याक समाजाच्या मुस्लिम तरुणांना तब्बल 10 वर्षांनी निर्दोष सोडलं. समझोता ब्लास्ट असा एक देशावरचा मोठा बॉम्बस्फोट होता. समझोता ट्रेन मध्ये तो विस्फोट घडलेला होता. धादांत खोटे आरोप लावलेत आणि त्यामध्येही पाकिस्तानी आतंकवाद्याला सोडण्याचं पाप तत्कालीन काँग्रेस सरकारने केलं आणि निरपराध देशभक्तांना, निरपराध हिंदूंना त्या खटल्यामध्ये गोवलं. आमचा जो सह आरोपी होता लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, तर याच्यावरती सुद्धा आरोप ठेवून त्याला चौकशीला तिकडे नेलं आणि नंतर त्याला त्याच खटल्यामध्ये साक्षीदार बनवलं. पण तो खटला सुद्धा कायद्याच्या चौकटीमध्ये निकाली निघाला. पुरोहितांनी सांगितलं की माझा तिळमात्र संबंध नाही आणि मी अशी कुठली साक्ष नोंदवली नाही. पण तत्कालीन संन्यस्त असं घर वापसीसाठी, परावर्तनासाठी, शुद्धीकरणासाठी ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं असं परमपूजनीय असीमानंदजी यांना त्या खटल्यामध्ये गोवण्यात आलं. परंतु अर्थार्थी संबंध नसल्यामुळे दीर्घकाळाच्या त्या न्यायालयीन लढाईनंतर त्या खटल्यामध्ये सगळे यच्चयावत हिंदू निर्दोष सुटलेत. हैदराबाद मधील एक मक्का मस्जिद येथे बॉम्ब विस्फोट झाला. त्या बॉम्ब विस्फोटामध्ये सुद्धा निरपराध हिंदूंना गोवलं. प्रचंड आकांत करायचा, ओवेसी दबाव टाकायचा मीडियाच्या माध्यमातून, संसदेमध्ये मोठी मोठी भाषणं द्यायचा. दुर्दैव असं आहे की आपल्याकडे या सगळ्या घटनाक्रमांकडे किंवा न्यायालयीन लढाईबद्दल प्रचंड अनभिज्ञता असते. प्रचार प्रसार माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या आणि एखादा पोलीस अधिकारी जे म्हणतोय त्याचे शब्द प्रमाण मानून आपण आपलं मत तयार करतो. पण आम्हा भारतीयांचं हे नशीब आहे की आरबीआय आणि इलेक्शन कमिशन सारखीच आपली न्याय यंत्रणा ही स्वायत्त आहे आणि त्या स्वायत्त न्याय यंत्रणेने मक्का मस्जिद हैदराबाद ब्लास्ट मध्ये सुद्धा त्या आरोपींना निर्दोष सोडलं. अजमेर येथील त्या दर्गा इथे सुद्धा अजमेर शरीफ दर्गामध्ये बॉम्बविस्फोट झालेला होता आणि त्यामध्ये सुद्धा अर्थार्थी संबंध असलेल्या हिंदूंना गोवलं. तर त्यांना सुद्धा निर्दोष न्यायालयाने सोडलं.
गुजरातमध्ये एक मोडासा ब्लास्ट होता, प्रचंड मारहाण खाल्ली. कुठलं मोडासा आणि कुठलं गुजरात कोणाला काही माहिती पण नव्हतं. आता तब्बल 16 वर्षांनी त्या खटल्यामध्ये सुद्धा सरकारने क्लोजर रिपोर्ट लावला. जेव्हा अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना सरकार मुक्त करतं तेव्हा कोणाला आश्चर्य वाटत नाही. मागच्याच आठवड्यामध्ये 7/11च्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये तब्बल 18 वर्षानंतर माननीय उच्च न्यायालयाने त्या सगळ्या तरुणांना निर्दोष सोडलं. कोणाने शंका घेतली नाही, कोणाला आश्चर्य वाटलं नाही. पण तब्बल 17 वर्षानंतर त्या खडतर संघर्षानंतर 31 जुलैला या परमपवित्र भगव्यावरचा आम्हा भारतीयांचा जो प्राण आहे, सनातन धर्म, हिंदू धर्म, तर त्याच्यावरचा जो काही कलंक होता तो सन्मानाने विशेष एनआय न्यायालयाने 31 जुलैला पुसला आणि देशामध्ये बहुसंख्यक हिंदू समाजामधलेच क्षुद्र हिंदूच राजकारणी जे काँग्रेसचे बटीक बनून गलिच्छ राजकारण करतात त्यांनी शंका कुशंका घ्यायला सुरुवात केली. पण मी स्वतः प्रत्यक्षदर्शी आहे की जे पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो ते सन्मानाने विशेष एनआय न्यायालयाने आपल्या 1000 पानांच्या त्या आदेशामध्ये शब्दबद्ध केलेलं आहे. ऐकून नवल वाटेल, 29 सप्टेंबर 2008ला जेव्हा हा भ्याड हल्ला महाराष्ट्रातील त्या मालेगाव शहरामध्ये झाला तेव्हा घटनेनंतर पोलीस जे होते प्रामाणिक ते आपलं कर्तव्य बजावण्यासाठी मालेगाव शहरातल्या त्या संबंधित ठिकाणी गेलेत. तेव्हा तब्बल 15,000च्या वरती तो अल्पसंख्याक समाज त्या पोलिसांवरती चालून आला. प्रचंड दगडफेक केली. एका पोलीस अधिकाऱ्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो मृत आहे असं समजूनच त्याला त्या गटारीमध्ये नालीमध्ये त्याला ढकलून दिलं. पोलीस अधिकाऱ्यांच्या ते वेपन्स हिसकून घेतलेत. प्रचंड गोळीबार केला त्यांनी आणि त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी ती सगळी तिथली दंगल आवाक्यात आणण्यासाठी तब्बल 58 राऊंड फायर केलेत. हँड ग्रेनेड तिथे त्यांनी फोडलेत. तेव्हा तो सगळा दंगा कंट्रोलमध्ये आला. दुसऱ्या दिवशी तत्कालीन गृहमंत्री आर पाटील आणि तत्कालीन त्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे जेव्हा त्या घटनास्थळावरती गेलेत तेव्हा तिथले जे काही मुस्लिम पुढारी होते त्यांनी या सरकारच्या प्रतिनिधींना पहिल्या दिवसापासून राजकारण करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आणि आता तुम्ही मुसलमानांनाच फक्त पकडणार असं म्हणून त्यांना एक प्रकारे या खटल्याचा तपास भरकवण्यामध्ये, घाबरवण्यामध्ये, दिशाभूल करण्यामध्ये ते यशस्वी ठरलेत. आणि त्या दिवसापासून मग सुरू झाला तो प्रामाणिक सामाजिक धार्मिक आणि शासकीय जे काही कर्मचारी होते केंद्र सरकारसाठी काम करणारे तर त्यांच्या पाठीमागे तो ससेमिरा सुरू झाला. तब्बल 1000च्या वर ते सगळे तरुण या देशातले उचलून आणले. फक्त जसं मी सांगितलं मला एकट्याला जे मुंबई ATSचं ज्युरिस्डिक्शन नव्हतं तर तिथून मला खोट्या नावाने भोपाळ मध्य प्रदेशमधून खाजगी विमानाने उचलून आणलं. तसंच साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर असतील. स्वतंत्र भारतातलं हे पहिलं उदाहरण आहे की जो लष्कराचा अधिकारी होता, कर्नल रँकचा होता, 60 जिल्ह्यांची जबाबदारी असलेला होता, त्याला ऑन ड्युटी कर्नलला दिल्लीला घेऊन जाण्याच्या नावावरती त्याला मुंबईला आणलं. खंडाळ्याच्या प्रायव्हेट बंगल्यावरती त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. रिटायर आर्मी ऑफिसर मेजर उपाध्याय की ज्यांनी देशाच्या सीमेवरती प्राणपणाने आपलं कर्तव्य पार पडलं, निवृत्तीनंतर सुद्धा आपलं ते सामाजिक जीवन जगत होते. 93 ब्लास्ट नंतर त्यांनी मुंबईकरांचे प्राण आपले तळहातावरती कर्तव्य बजावत त्यांनी निष्ठेने केलं. अशा त्या आदर्श आर्मी ऑफिसरला सुद्धा आतंकवादी आणि दहशतवादीचा मस्तकी कलंक लावून 17 वर्षात चक्रा मारायला लावल्यात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधी खून खटल्यामध्ये अर्थार्थी संबंध नसताना आम्हा हिंदूंचं आराध्य दैवत आद्य हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांना सुद्धा काँग्रेसने गलिच्छ राजकारणासाठी गोवलं. अर्थार्थी संबंध नसताना त्या प्रामाणिक करता त्या भारतीयांना
पुण्यामधील असे चिकार ते कुटुंब, कोकणातील कुटुंब त्यांची घरं जाळून टाकण्यामध्ये मागे पुढे बघितलं नाही. आणीबाणीचा तो विदारक प्रसंग आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. हजारो कार्यकर्त्यांना आणीबाणीमध्ये अर्थार्थी संबंध नसताना कारागृहामध्ये डावलं, 18 महिने डावलं. संस्था संघटनांना जे काँग्रेसचे विरोधक होते त्यांना बंदी आणली. इंदिरा गांधींचा दुर्दैवी मृत्यू झाला, पण त्या निरपराध शिखांची हत्याकांड करण्यामध्ये काँग्रेसचं नेतृत्व हे पुढे होतं. स्वतंत्र भारतामध्ये काँग्रेसच्याच कार्यकाळामध्ये त्या श्रीनगरमधील जे प्रामाणिक करता ते भारतीय होते, जे बहुसंख्यक हिंदू होते, तर त्यांच्यावरती सुद्धा प्रचंड अन्याय केला आणि ठरवून त्यांना संरक्षण त्यांनी दिलं नाही आणि एक प्रकारे ती कत्तल करण्यास मुकसंमती दिली. तर हा जर आपण काँग्रेसचा सगळ्यात अत्यंत भयावह असा कालखंड आपण जर बघितला तर आपल्याला आमचं म्हणणं थोडंसं समजून घेणं सोपं ठरेल. मी पुन्हा एकदा ठामपणे सांगतो की आपण पुरुषार्थाचे आणि पराक्रमाचे आपण पाईक आहोत. आपली संस्कृती, आपला धर्म आणि आपला धर्मग्रंथ, आपला आदर्श हा कुठल्याही भेकड कृत्या करण्याचं समर्थन करत नाही. जे यच्चेवत मालेगाव बॉम्बस्फोट मधील आरोपी आहेत ते प्रांत स्तरावरती, क्षत्रिय स्तरावरती, अखिल भारतीय स्तरावरती दीर्घकाळ वैचारिक नेतृत्व करत होते. प्रबोधन आणि जागरणाच्या माध्यमातून ते आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत होते. लष्कराचे अधिकारी होते, पोलीस संरक्षणामध्ये आपले सामाजिक जीवन जगत होते, धार्मिक जीवन जगत होते. त्यामुळे यच्चेयावत मालेगाव आरोपींचा मालेगाव विस्फोटाशी TV मात्र संबंध नाहीये. हे सन्मान आणि विशेष NIA न्यायालयाने 31 जुलै रोजी तब्बल 17 वर्षानंतर त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला. पण मला इथं समीर हेच विचारायचंय की तुमचं म्हणणं जे आहे की काँग्रेसने हे सगळं केलं तर काय त्यांच्या पाठीमागं त्यांना काय साधायचं होतं, त्यांचं त्याच्या पाठीमागचं काय नियोजन होतं? नियोजन म्हणणं हा शब्द वापरणं पण चुकीचं आहे, पण काय षडयंत्र होतं याच्या पाठीमागं की त्यांनी हे हिंदू दहशतवाद किंवा या मालेगाव आणि तुम्ही जी काही घटना सांगितल्या, दहशतवादी घटना ज्या घडल्या त्याच्यामध्ये समझोता एक्सप्रेसमध्ये पाकिस्तानी यात्रिकांना सोडून हिंदू लोकांना पुन्हा अटक केली, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय त्यांना काय साधायचं होतं? 2008च्या पूर्वी या राज्यातला तो तथाकथित अजाणता राजा मी त्याला म्हणतो, शरद पवार यांनी आपल्या त्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर म्हणताना एक नेहमीसारखा एक अविचाराचा पिल्लू सोडलं की प्रत्येक वेळेस ते मुस्लिम समाजातील तरुणच कस काय बॉम्बस्फोटचे आरोपी असतात. आणि बरोबर या मालेगाव विस्फोटानंतर पहिली अटक ही साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरची झाली. अर्थार्थी संबंध नाही. जे घटनास्थळावरचं व्हेकल होतं, जे डे 1 पासून सगळेजण सांगत होते की ते कुठल्याही आरोपीशी त्याचा संबंध नाही, ते न्यायालयाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला. पण परंतु फक्त एक छोटस जे काही इंजिन नंबर मधले 5 डिजिट संबंधित त्याच्या शंकेवरून त्यांना चौकशीसाठी सुरतवरून त्या स्वेच्छेने इथे आल्यात. त्यांना सुद्धा जवळजवळ 14 दिवस इलिगल डिटेन केलं, हेवी अमानवी पद्धतीने टॉर्चर केलं. जर गुन्हा केलेला आहे, पुरावा आहे, तर न्यायालयामध्ये दाखल करा. आरोपीला मारण्याचा काय कारण, असं सन्माननीय विशेष MCOC न्यायालयाने त्यावेळेस म्हटलं. कारण एक आरोपी तक्रार करत नव्हता, तर यच्चेयावत आरोपींना अन्य प्रदेशातून खोट्या नावाने इलिगल डिटेन ठेवलं, त्यांना हेवी टॉर्चर केलं, त्यांच्या कुटुंबाला अपमानित आणि प्रताडित केलं. आणि म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये राज्याचा जो सगळ्यात मोठा कायदा आहे, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा, त्या अंतर्गत जेव्हा पोलीस कस्टडी मागितली तेव्हा सन्माननीय विशेष न्यायालयाने एकाही आरोपीची पोलीस कस्टडी दिली नाही. पण आम्हा भारतीयांचं दुर्दैव असंही आहे की त्या खुल्या न्यायालयामध्ये यच्चेयावत आरोपींचं म्हणणं ग्राह्य धरलं. एक आरोपी खोटं बोलेल, 2 आरोपी खोटं बोलतील, सगळे आरोपी कसे खोटं बोलतील, असं न्यायालयाने त्रागा करत तपास अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि त्यांचा अर्ज नामंजूर केला. परंतु
ज्या पोलिसांनी बेदम अमानवीय राक्षसी पद्धतीने आम्हाला मारलं, ज्यांच्या तक्रारी आम्ही लिखित स्वरूपात दिला, त्यांच्यावरती आज तागायत कारवाई झाली नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. असं करण्याचं कारण फक्त एवढंच की 2009चं लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर होतं. अच्छा. या तथाकथित अजाणत्या राज्याला पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पडलेले होते. प्रत्येक वेळेस निवडणुकीच्या पूर्वी जातीगत काहीतरी विद्वेष पसरवायचा, धार्मिक विद्वेष पसरवायचा, तुष्टीकरण करायचं आणि अल्पसंख्याकांची मतं पदरात पाडून घेण्यासाठी निरपराध हिंदूंना या खटल्यामध्ये गोवलं. मुस्लिम तुष्टीकरणाचं गलिच्छ राजकारण खेळण्याची परंपरा काँग्रेसची ही आमच्या पवित्र भरतभूला खंडित करण्यापासून सुरू झालेली आज तागायत सुरू आहे. तर हे त्याचं मूळ कारण होतं. अच्छा. म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर महाराष्ट्रातले नेते ज्यांना तुम्ही अजाणते राजे असं ज्यांचं संबोधन केलं, त्यांचा देखील खूप मोठा सहभाग ही थेरी एस्टॅब्लिश करण्यामध्ये होता. दुर्दैवाने आता ती फेल झाली, पण त्यांचाही सहभाग होता. आणखीन कुठल्या टॉप मोस्ट लिडरचा ह्याच्या पाठी ही थेरी एस्टॅब्लिश करण्यामध्ये सहभाग आता असं वाटतं तुम्हाला? आपण नक्की संपूर्ण त्या भारताचा जर इतिहास बघितला तर जगाच्या पाठीवरती जेवढे पण बॉम्बविस्फोट होतात त्याचे यच्चयावत त्याचे भारतीय नागरिक त्याचा तिरस्कार करतात, त्याचं समर्थन अनवधानाने सुद्धा करत नाही. जगाच्या पाठीवरचा जो पण मानवी दृष्टिकोनातून जगणारा न्यायप्रिय जो पण किंवा कायद्याचा जो पण रक्षक आहे, ते सगळेजण अशा अश्लाघ्य गुन्ह्यांचा तिरस्कार करतात आणि यच्चयावत त्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी अशीच आपली अभिलाषा असते. काय कारण होतं की आरोपींना पकडलं, पोलीस कस्टडी घेतली, दोषाला पत्र दाखल केलं, गुन्हा सिद्ध करा आणि आरोपीला फाशीवरती लटकवा. हे जगाच्या पाठीवरचं एकमेव तत्व आहे. आज म्हणतात की धर्माशी जोडू नका म्हणून कुठलाही विषय, मग का या पवित्र भरतभूवरती कधीही कुठल्या आक्रमणकार्यांनी नाही, इंग्रजांनी इथल्या क्रांतिकारकांना, इथल्या संत जनांना, इथल्या त्या सामाजिक, धार्मिक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना आतंकवादी आणि दहशतवादाच्या सोबत आम्हा भारतीयांचा प्राण असलेला, आमचा अस्तित्वाचा जो काही प्रतीक आहेत विश्वपटलावरती, त्या परमपवित्र भगवा आणि सनातन हिंदू धर्माला बदनाम करण्याचं, दुस्साहस करण्याचं काय कारण? फक्त शरद पवार नाही तर तत्कालीन युपीए गव्हर्नमेंटचं जे राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व होतं, राष्ट्रवादीचं नेतृत्व होतं, त्या सगळ्यांनी सलग ती सगळी लांबण लावायला सुरुवात केली. त्यामध्ये शरद पवारांसोबत दिग्विजय सिंग, सुशील कुमार शिंदे, शिवराज पाटील, चिदंबरम, शकील अहमद, अहमद पटेल, सोनिया गांधी, राहुल गांधी या सगळ्यांनी एक सुरामध्ये विश्वपटलावरती आम्हा हिंदूंना बदनाम करण्याचं दुस्साहस केलं. आयुष्यभर बहुसंख्यक हिंदूंच्या मतांच्या आधारावरती पिढ्यानं पिढ्या या लोकांनी सत्ता उपभोगली आणि त्याच हिंदू धर्माशी प्रतारणा केली, गद्दारी केली या सगळ्या लोकांनी. आणि म्हणूनच काही जणांची ती त्यांना अनुभव आला आणि त्यांना 2009 मध्येच हे संस्कार होणं संयुक्तिक होतं, पण 2014 मध्ये बहुसंख्यक हिंदू समाजाने आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं. देशद्रोही आणि धर्मद्रोही काँग्रेसला पायउतार केलं आणि म्हणूनच मी आपल्यासमोर आज जिवंत आहे. त्यामुळे त्या यच्चयावत धर्मपरायण, राष्ट्रभक्त, धर्मनिष्ठ भारतीयांचा मी आजीवन ऋणी असेल. आपल्या एका मतामुळे मी आणि माझ्यासारखे कितीतरी निष्पाप आणि निर्दोष ते देशभक्त, धर्मनिष्ठ ते भारतीय सगळे जिवंत आहेत. तुम्ही सुशील कुमार शिंदेचं नाव घेतलं, पण सुशील कुमार शिंदेंनी पण मध्ये सांगितलं की कबुली दिली त्यांनी की पक्षाचं माझ्यावर प्रेशर होतं आणि पक्षाचं धोरण होतं, त्यामुळे मी भगवा दहशतवाद असा शब्द वापरला. तर त्यांच्या या प्रतिक्रियेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी असं कबूल केलं आणि त्याचं सगळं प्रेसमध्येही ती बातमी झाली, पण आता जर का असं ह्याच्यातले कोणी जर का म्हणलं हो आमच्यावर पक्षाचं प्रेशर होतं आणि त्यामुळे आम्ही असं स्टेटमेंट दिलं, आमच्या मनात तर काय असं नव्हतं, पण पक्षाच्या प्रेशरमुळे आम्हाला हे करावं लागलं, अशी जर का स्टेटमेंट यायला लागली तर त्यावर तुमचं मत काय असेल?
या पवित्र मातीचा संस्कार की देव देश अन धर्मासाठी प्राण घेतलं हाती. हजारो आक्रमण आमच्या या पवित्र भरतभूवरती आले, परंतु या धर्माच्या रक्षणासाठी, देशाच्या रक्षणासाठी आम्ही आमचे प्राण, कितीतरी हजारो क्रांतिकारकांनी ते आपलं सर्वोच्च मानवी बलिदान दिलं आहे. हे गल्ली मुळातलं कुठल्या तरी मंडळाचे हे कार्यकर्ते नव्हते, तर देशाचं नेतृत्व करत होते जगाच्या पाठीवरती. तर असं चूक करण्याची तुम्हाला परवानगी कोणी दिली की ज्या हिंदू धर्मामध्ये तुमच्या पिढ्या सुखनैव पद्धतीने जगल्यात, तर कृतज्ञ भावतेने तुम्ही त्या धर्माच्या साठी असं गलिच्छ राजकारणाला किंवा कोणाच्या सांगण्याला तुम्ही कसे बळी पडलात? तुम्ही महाविद्यालयांमधले तरुण होते का? आपण काय बोलतोय, कोणासाठी बोलतोय, कशासाठी बोलतोय, काय आवश्यकता आहे? पण हे निलाजरे सोयीने भूमिका वठवतात, सोयीने भूमिका बदलतात. त्यामुळे राजकारण्यांच्या, विशेषतः काँग्रेसच्या त्या भूमिकेबद्दल तुम्ही कधी विश्वास ठेवू नका. हे सगळेच्या सगळे यच्चयावत संधी साधू आहे. यांचं पहिलं महापाप म्हणजे की हजारो वर्षांची ही पवित्र भरतभूमी खंडित करण्याचं पाप काँग्रेसच्या क्षुद्र राजकारण्यांनी केलं. फक्त आणि फक्त पंतप्रधान बनवण्यासाठी नेहरूंची जी वैयक्तिक महत्वाकांक्षा होती, त्यामुळे हजारो हिंदूंना चे प्राण गेलेत आणि आमची पवित्र भूमी खंडित झाली. तर एवढा मोठा काँग्रेसचा गलिच्छ इतिहास असताना या अशा सोयीने भूमिका वठवणाऱ्यांवरती आपण हिंदूंनी कदापिही विश्वास ठेवता कामा नये. याचं मी अजून एक प्रमाण देतो की आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये की त्यांच्या ज्या सुपुत्री आहेत, निर्लज्जपणे त्या लोकसभेमध्ये म्हणतात की आमच्या त्या सगळ्या लष्कराच्या अधिकाऱ्यांनी ऑपरेशन हिंदू म्हणून भारतीयांचे प्राण वाचवलेत, आतंकवाद्यांना कंठस्थान घातलं. तर त्या सगळ्या पराक्रमाला, त्या पुरुषार्थाला त्या तमाशा म्हणून संबोधतात. हे निलाजरा संस्कार हा फक्त त्या सुशील कुमार शिंदेचाच असू शकतो. कोणीही सर्वसामान्य गावातला माणूस सुद्धा त्या लष्करी अधिकारी किंवा त्यांच्या कारवाईबद्दल किंवा त्या देशद्रोह्यांना, आतंकवाद्यांना मारल्याबद्दल असं सरकारवर तर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. पण हे निर्लज्ज, अधर्मी आणि टोकाचे स्वार्थी की सदोदित त्या धर्माशी आणि देशाशी गद्दारी करणाऱ्यांना हिंदू समाजाने मत देऊन आपल्या बोकांडी बसवणं म्हणजे हा आत्मघात आहे. येणाऱ्या पिढ्यांशी केलीची त्याची प्रतारणा आहे आणि त्यांना ते भोगावं लागेल. हे झालं राजकीय नेते मंडळींबद्दल. पण अनेक शासकीय आणि प्रशासकीय अधिकारी देखील यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. त्यांचा देखील खूप मोठा हात होता. आणि दुर्दैव या देशाचं की अशा अधिकाऱ्यांचं प्रमोशन झालं, त्यांना पुरस्कार दिले गेले, त्यांना वेगवेगळी सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आली. तर अशा काही अधिकाऱ्यांची तुम्ही नावं घेऊ इच्छिता का की जे या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह होते, ज्यांनी हे सगळं घडवून आणलं आणि त्यांना अजूनही त्यांना मोठेपणा मिळतोय? ही वस्तुस्थिती आहे की कुठल्याही फोर्सेस मधला जो तरुण असतो, अंगावरती जो गणवेश एखाद्याच्या चढतो तो परंपरेने मिळत नाही, तर तो स्वकर्तृत्वावरती गणवेश मिळतो. आम्हा सगळ्या यच्चयावत 140 कोटी भारतीयांची ती अढळ श्रद्धा आहे सगळ्या त्या फोर्सेसच्या लोकांवरती आणि पोलीस यंत्रणेवरती सुद्धा. परंतु वैयक्तिक महत्वाकांक्षा काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांची असते आणि ते सरकारच्या ताटाखालचं मांजर बनून त्यांच्या सत्तेला सोयीचं ठराव म्हणून भूमिका वठवत असतात. आहेत ते कायद्याचे रक्षक, प्रशिक्षित लोकसेवक, परंतु उर्वरित आयुष्याची सुद्धा निवृत्तीनंतर आपली उपजीविका सुरू राहावी म्हणून ते सत्ताधाऱ्यांशी संधान बांधून ते आपलं तथाकथित कर्तव्य पार पाडण्याचं नाटक करतात. आपण बघितलं असेल की मी महाराष्ट्रामध्ये औरंगजेब आणि अफजल खानानंतर जर कुठलं आक्रमण असेल तर मी त्याला परमवीर म्हणत नाही, तर मी त्याला परमक्रूर म्हणतो की तो परमक्रूर सिंग होता की ज्याने अंटालिया केसमध्ये जो या देशातला प्रमुख टॅक्स पेयर आहे अंबानी, काय कारण होतं त्यांच्या घराच्या खाली विस्फोटक ठेवण्याचं, काय कारण त्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचं. तर यांनी स्वतः परमवीर सिंग यांनी मला साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना प्रचंड मारहाण केलेली आहे. इतका क्रूर पोलीस अधिकारी मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये नाही बघितला. याच खटल्यातील एक आर्मीसाठी
कर्तव्य भावनेने निस्वार्थ भावनेने काम करणारा एक आरोपी होता, आरोपी क्रमांक 11. तो मिलिटरी इंटेलिजन्स साठी काम करत होता. देवळाली कॅम्प मध्ये नाशिकला त्याला एक घर घेऊन दिलं होतं आर्मीने, आणि तो त्याचं जीवनयापन करत असताना त्याला या खटल्यामध्ये गोवलं. आणि त्याच्या घरामध्ये ऑन ड्युटी ATS चा ऑफिसर, राज्याची प्रीमियर एजन्सी, त्याचं नाव आहे शेखर बगाडे, त्याने RDX प्लान केलं. त्याला तिथल्या आर्मी ऑफिसरने बघितलं, तो घाबरला आणि सांगितलं की जर तुम्ही कुणाला ही गोष्ट सांगितली तर माझी पण नोकरी जाईल आणि तुमची पण नोकरी जाईल. हे मी नाही सांगत, तर हे स्पेशल NIA कोर्टामध्ये देशाची जी प्रीमियर एजन्सी आहे NIA, त्यांनी त्या सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये सप्रमाण आधार ही वस्तुस्थिती मांडली की शेखर बगाडे यांनी सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी या आरोपीला या खटल्यामध्ये गोवण्यासाठी आणि बाकी पण आरोपींना गोवण्यासाठी RDX प्लान केलं. आर्मी अधिकाऱ्यांनी सुद्धा देवाच्या शपथेवरती ही वस्तुस्थिती न्यायालयामध्ये विशद केली आणि ती सन्माननीय न्यायालयाने ग्राह्य धरून 14 पैकी 7 आरोपी अगोदरच डिस्चार्ज केले, 7 जणांना जामीन दिला आणि 31 जुलैला याव सगळेच्या सगळे आरोपी निर्दोष सुटले. तर एखाद्या भारतीय नागरिकाला आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून किती ते क्रूर षडयंत्र करू शकतात हे एक छोटंसं उदाहरण आहे. अनामी रॉय साहेब असतील, सुखविंदर असतील, KP रघुवंशी साहेब असतील, आणि हे ATS जे काळा चौकीचे इन्चार्ज होते PI अरुण खानविलकर, नंतर त्यांना एका हॉटेल मालकाकडून लाखो रुपयाची लाच घेताना पकडलं. त्यांना 3 वर्ष शिक्षा पण झाली, पण हायकोर्टाने त्यांना शिक्षा भोगल्यानंतर त्यांना मुक्त केलं. सचिन कदम आणि ही सगळीच्या सगळी चांडाळ चौकडी या सगळ्या त्या 2006 ते 2008 पासून सरकारची ती गलिच्छ राजकारणाची तळी उचलत कितीतरी देशभक्तांचं, निरपराध भारतीयांचं त्यांनी आयुष्य सगळं उद्ध्वस्त केलं. आणि ही भेकड जेव्हा ट्रायल सुरू होती तेव्हा ही त्या साक्ष नोंदवायला ही आलीच नाही. डे 1 पासून आम्ही निर्दोष होतो म्हणून आम्ही कधीच वकील केला नाही. एक क्षण सन्मानाने विशेष न्यायालयामध्ये आम्ही उशिरा गेलो नाही. एक सिंगल ऍडजमेंट ऍप्लिकेशन, एक्झाम्पशन ऍप्लिकेशन केलं नाही. उलट सातत्यपूर्वक जे अभियोजन पक्ष या खटल्याला टाळत होतं सुरू करण्यासाठी, सरकारचं 14ला बदललं. त्याच्या अगोदर जर आम्ही गुन्हा केला असेल तर आम्हाला खटला चालवून किंवा संपून टाकायला हवा होता. आमच्या नंतरचा 26/11चा खटला होता. पण सत्य जगासमोर येऊ नये, जे सत्य अभियोजन पक्षाला माहित होतं, या पोलीस अधिकाऱ्यांना माहित होतं, आम्हाला माहित होतं की आम्ही निर्दोष आहेत, तर आमच्या निर्दोषत्वावरती सन्माननीय न्यायालयाने शिक्कामोर्तब करू नये म्हणून हा खटला प्रलंबित ठेवला. आणि स्वतः ज्यांनी लीड केली ही केस ते अधिकारी आलेच नाही साक्ष द्यायला. एखादा अधिकारी नेता असेल, सगळ्याचे सगळे हे प्रमुख अधिकारी साक्ष नोंदवण्यासाठी आलेच नाहीत, कारण ते सत्याला सामोरं जाण्याचं धाडस त्यांच्यामध्ये झालेलं नाहीये. हे पहिलं जे नाव तुम्ही घेतलं, क्रूर सिंग, हे क्रूर सिंग म्हणजे जे मुंबईचे कमिशनर होते तेच? अगदी बरोबर, की त्यांना या पोलीस महासंचालक बनवण्यामध्ये त्यांना रस नसतो. ती ही जी महाराष्ट्राची, देशाची जी आर्थिक राजधानी आहे मुंबई, त्याच्या CPचं पद त्यांना हवं असतं, कारण प्रचंड अवैध पैसा त्यांना जमा करायचा असतो. यांच्या अगोदरचे एक होते की जे नंतर उत्तर प्रदेशमध्ये जाऊन त्यांनी नंतर ते मंत्री पण झालेत. तर प्रचंड पैसा जमा करायचा, नंतर पक्षामध्ये जायचं आणि उर्वरित आयुष्य निर्धास्तपणे जगायचं आणि त्यासाठी वाटेल ते करायचं. म्हणजे अंटालिया केसमध्ये सुद्धा जो निरपराध होता, ज्याची गाडी आणली ती त्याला मारून टाकलं. तर माणसं मारणं, तर ही कुठली स्वतंत्र भारतामधील कायद्याच्या रक्षकांना अशी कोणी सूट दिली? कोण पाठीशी घालतंय? मी याच्याबद्दल अनभिज्ञ आहे. इंदोर मधील एक सर्वसामान्य कुटुंबातील दिलीप पाटीदार नावाचा तरुण उचलून आणला या लोकांनी आणि यांनी मारून टाकला त्याला. आज तागात तो परत गेला नाही. संदीप डांगे आणि रामजी कलसंग्रा असे 2 मध्य प्रदेश मधले तरुण होते. त्यांना 27/11, 26/11चा जो भ्याड हल्ला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी मारून टाकलं. असं मी नाही सांगत आहे, तर याच तत्कालीन ATS मधील जो पार्ट ऑफ द इन्व्हेस्टिगेशन टीम होता, त्याचं नाव आहे महबूब मुजावर. तो म्हणतो न्यायालयामध्ये, महाराष्ट्रातील तत्कालीन ATS अधिकारी कुठल्या शत्रू देशाने सुद्धा आम्हा भारतीयांच्या विरुद्ध एवढा अत्याचार केला नसेल, एवढा प्रचंड अत्याचार त्या ATS अधिकाऱ्यांनी केला. टोकाची मारहाण 24 तासातून 20-20 तास. जसं गावाकडे त्या बैलाला नाल ठुकतात तशी नालबंदी म्हणूनच ते संबोधायचे. आणि
30-30, 40-40 काठ्या, त्या प्लास्टिकच्या काठ्या पायावरती जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत मारहाण करायचे. आम्ही बेशुद्ध होईपर्यंत आम्हाला मारहाण करायचे, पट्ट्याने मारहाण करायचे. आमचे प्रचंड हात पाय सुजलेले होते, चेहरा सुजलेला होता. मारून टाकण्याचा प्रयत्न करायचे, शॉक जाण्याचा प्रयत्न करायचे. ती संन्यस्त साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आज सुद्धा आपल्या पायावरती चालत नाही. याचं दुसरं प्रमाण आम्ही काय द्यायचं? एक अत्यंत उत्साहाने आपलं ते जीवन यापन करत होती, ते आपलं धर्म कर्तव्य पार पाडत होती, पण तिला एक प्रकारे अधू केलं या सगळ्या लोकांनी. ऑन ड्युटी कर्नल, की देशाच्या शत्रूने अशा कुठल्या आर्मी ऑफिसरला एवढं मारलं नसेल, एवढं प्रचंड बेधाम मारहाण त्याला सुद्धा केली. फक्त मारहाण नाही केली तर बहुतांशी साक्षीदार आरोपी हे शाकाहारी होते, तर धर्मभ्रष्ट करण्यासाठी मोठे मोठे मांसाचे तुकडे त्यांच्या तोंडामध्ये कोंबले. तुम्ही आता ज्या अधिकाऱ्यांची नावं घेतली त्या सगळ्यांनी हे केलेलं आहे. हो, नक्कीच. त्याच्यामध्ये परमक्रूर सिंग, अरुण खानविलकर, सचिन कदम, राजन घुले, सुखविंदर सिंग, हे सगळे दिशाहीन आपण काय करतोय, कशासाठी करतोय याचं सुद्धा त्यांना भान नव्हतं. सगळ्यांकडे पवित्र धर्मग्रंथ होते, गीता होता, रामरक्षा स्तोत्र होतं, मारुती स्तोत्र होतं. ते निर्लज्जपणे त्याचे तुकडे करून त्याच्यावरती त्यांनी ते नाचलेत. तर आम्ही आमचं मस्तक फोडून घेतलं त्या भिंतीवरती, की हा कुठला तपास तुमचा आणि हे कुठलं तुमचं प्रशिक्षण म्हणून. फक्त आरोपींनाच नाही मारलं, तर या खड्ड्यातील ऑन ड्युटी लष्करी अधिकारी कर्नल रँकच्या त्यांना मस्तकी बंदूक लावून त्यांच्या नावाचे 5-5 पानांचे स्टेटमेंट त्यांनी घेतलेत. साक्षीदारांना पण मारलं. कुटुंबातील परिवारातल्या सदस्यांना सुद्धा प्रचंड त्रास दिला. तुम्ही ऑन ड्युटी कोणाचं नाव घेतलं आता, की कोणाला ऑन ड्युटी असताना देखील त्यांच्या माथ्यावर पिस्तूल लावून त्यांच्याकडून स्टेटमेंट घेतलं? स्पेशल एनआयए कोर्ट मध्ये हा जो खटला सुरू आहे, तर स्पेशल एनआयएचे जे काही डायरेक्शन्स आहेत, की ते संवेदनशील खटला असल्यामुळे आणि कर्तव्यावरती असल्यामुळे त्या साक्षीदारांचे नावं सांगण्याला आम्हाला थोड्याशा मर्यादा आहेत, बंधनं आहेत. अच्छा. पण हे वास्तव आहे. मी तुम्हाला ते रेकॉर्ड प्रत्यक्षपणे दाखवू शकतो, की ऑन ड्युटी कर्नलला, की जेव्हा ते साक्ष द्यायला आले तेव्हा त्यांनी सांगितलं की आजही आम्हाला मुंबई पोलिसांची भीती वाटते. नॉट अ जोक. जो लष्कराचा अधिकारी आहे त्याला मुंबई पोलिसांच्या क्रूरपणाचा त्याने अनुभव घेतलेला होता, म्हणून त्याला साक्ष नोंदवताना जेव्हा 16 वर्षानंतर ते आले तेव्हा त्यांना त्यावेळेस सुद्धा भीती वाटत होती आणि त्यांनी पोलीस संरक्षण मागितलं मुंबईमध्ये. फक्त हे आर्मीचे ऑफिसर असू द्या किंवा स्वतः एटीएस अधिकाऱ्यांनी आपल्या ज्युनियर ऑफिसरच्या नावाने सुद्धा धादांत खोटे स्टेटमेंट रेकॉर्ड करून चार्जशीट मध्ये टाकलेत. आणि जेव्हा ते एटीएसचे अधिकारी आलेच साक्ष द्यायला, तेव्हा ते म्हणतात की या तारखांनंतर आम्ही एटीएस ऑफिसमध्ये गेलोच नाही, हे आम्ही स्टेटमेंट 4 पानाचं दिलंच नाही. तर एवढा अनागोंदी कारभार या खटल्यामध्ये, या गुन्ह्याचा तपास करताना तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यांनी केलेला होता. या मालेगाव विस्फोट 2008च्या या खटल्याचा जो पहिला अभिलेख असतो तो म्हणजे FIR. तो FIR गहाळ करून टाकला आणि कार्बन कॉपीवरती हा खटला चालवला. आज माननीय विशेष न्यायालयाने हे नमूद केलं की हे प्रचंड बेकायदेशीर आणि विरोधाभास आहे आणि विश्वसनीय नाहीये. स्वतंत्र भारतामध्ये यच्चे यावत भारतीयांसाठी एकच कायदा आहे. कायद्यासमोर सगळेजण समान आहे. कायदा सरळ रेषेत आहेत आणि त्या कायद्याचं तंतोतंत पालन करणं हे अभिप्रेत आहे. कायद्याच्या रक्षकांना कायदा क्षम्य आहे, सर्वसामान्यांना, कारण त्याचा संबंध येते त्या कायद्याशी. एवढ्या मोठ्या संवेदनशील खटल्यामध्ये एटीएस अधिकाऱ्यांनी ज्या साक्षीदारांच्या अंडर सेक्शन 164 CRPC अंतर्गत जे जबाब नोंदवलेत माननीय न्यायाधीश महोदयांसमोर, तर स्वाभाविकपणे त्या कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित ते न्यायालय सीलबंद करून त्या विशेष न्यायालयामध्ये ते आपल्या यंत्रणेमध्ये पाठवतात. पण बेकायदेशीरपणे असे सगळे जबाब एटीएसच्या अधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेत, अवैधरित्या काही दिवस आपल्या जवळ ठेवलेत आणि आपल्या सोयीने सन्माननीय विशेष न्यायालयामध्ये दाखल केलं, असं नाटक केलं. पण प्रत्यक्ष जेव्हा 9 वर्षांनी आम्ही सर्टिफाईड कॉपी मिळवण्याचा प्रयत्न केला, वर्ष तेव्हा आम्हाला मूर्ख बनवलं की या न्यायालयात तुमचे अभिलेख पाठवलेत, उच्च न्यायालयात गेलेत, सर्वोच्च न्यायालयात गेलेत आणि आम्हाला त्या प्रतींची सर्टिफाईड कॉपी मिळाली नाही. परंतु
काही न्यायालयांना थोडासा अंदाज आला आणि म्हणून त्यांनी ते सगळे मूळ अभिलेख बघायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा कळलं की मूळ अभिलेख नाहीच आहेत स्पेशल न्याय कोर्टात. तब्बल 9 वर्ष धादांत खोट्या त्या छायांकित प्रतींवरती, झेरॉक्स वरती आमचा खटला चालला. ओरिजिनल FIR नाही, ओरिजिनल कन्फेशनल स्टेटमेंट्स नाहीत, ओरिजिनल 164 स्टेटमेंट्स नाहीत. जेव्हा आम्ही सुनावणीमध्ये आम्हाला जी प्रत दिली ती वाचायचं जेव्हा आम्ही सुरुवात करायचो तेव्हा कळलं की न्यायालयामध्ये दोषारोपपत्र 1 दाखल केलं आणि याच्यात आरोपींना वेगळंच दोषारोपपत्र दिलं. त्यामुळे शेवटपर्यंत न्यायालयातील दोषारोपपत्र आणि आरोपींना दिलेल्या दोषारोपपत्रातील साक्षीदारांची संख्या ही त्याचा मेळ झाला नाही. त्यांच्या पानांची संख्या, जो काही फॉन्ट असतो जबाबाचा, ज्या काही स्वाक्षरी करतात संबंधित, ज्या काही तारखा होत्या, तर प्रचंड विरोधाभास असा त्या अभिलेखांमध्ये होता. तर हे असं देशामध्ये या अगोदर कधीही घडलेलं नाही. सगळे यावर विश्वास ठेवतात या सगळ्या यंत्रणांवरती, पण न्यायालयात 1 दाखल केलं आणि आरोपींना 1 दिलं. तर एवढा मोठा विश्वासघात सन्माननीय विशेष न्यायालयाचा या तपास यंत्रणांनी केलेला आहे. त्यामुळे असे गलिच्छ अधिकारी ज्यांनी महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम केलं, सनातन हिंदू धर्माला बदनाम केलं विश्वपटलावरती, आजही ते उजळ माथ्याने काही जण निवृत्त झालेत आणि काही जण उजळ माथ्याने या समाजामध्ये तथाकथित आपलं कर्तव्य बजावण्याचं नाटक करतात आहे. हे दुर्दैव आहे आम्हा भारतीयांचं. पण गेली अनेक वर्षानुवर्ष असं शिकवलं गेलंय, स्कॉटलँड यार्ड नंतर जर कोणाचा नंबर लागत असेल तर तो मुंबई पोलिसांचा, आणि अतिशय तपास कामात अतिशय वेगवान सगळं तपास करणारे आणि गुन्हेगार शोधून काढणारे, असं सगळं मुंबई पोलिसांबद्दल म्हणलं जात असताना आणि असं सगळं सगळ्या जनमानसामध्ये देखील अशीच प्रतिमा रूढ असताना, मुंबई पोलिसांनी किंवा मुंबई ATSनी हे जे काही केलं, जे आता तुम्ही सांगितलं, ते सगळं प्रचंड भयावह आहे, भीतीदायक आहे आणि भारतीय लोकशाहीला हे कधी न पडणारं, न रुचणारं आहे. असं असताना कुठल्याही पुरोगाम्याने, कुठल्याही इंटेलेक्च्युअल सोकॉल जे स्वतःला म्हणतात, कुठलीही बुद्धिजीवी, कुठलाही साहित्य कलाकार यांनी या विषयावर कधी आवाज उठवला नाही, कधी या विषयावर एखादं स्टेटमेंट दिलं नाही. आता 31 जुलै 2025ला जो निकाल आला त्याच्या आधी जी अल्पसंख्याक मंडळी सुटली त्याच्याबद्दल मात्र सगळ्यांनी गळे काढले की यांच्या आयुष्यातली एवढी वर्ष फुकट गेली, वाया गेली, असं तसं वगैरे काही बडबडत होते. पण 31 जुलै 2025ला जो निकाल लागला त्याच्यानंतर मात्र एकही हे दांभिक पुरोगामी या मालेगाव खटल्याबद्दल किंवा या हिंदू टेररिझम जो फेक नॅरेटिव्ह मांडलं होतं याच्याबद्दल कोणी शब्द उच्चारला नाही. या तपास यंत्रणांबद्दल कोणी काही बोलत नाहीये आणि उलट पक्षी तपास यंत्रणांचा आत्ताच गव्हर्नमेंट कसं मिसयूज करतंय असा प्रोपगंडा सादर करते. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? वस्तुस्थिती आहे की स्वतंत्र भारतामध्ये कायद्याचं राज्य आहे, कायदा शब्दबद्ध आहे, कायदा सगळ्यांसाठी समान आहे, कायदेशीर तरतुदी आहेत, कायदेशीर प्रक्रिया आहेत. एखाद्या भारतीय नागरिकाला एखाद्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी म्हणून अटक केल्यावरती 24 तासामध्ये त्याला संबंधित मॅजिस्ट्रेटकडे हजर करतात. 15 दिवसाची पोलीस कस्टडी मागतात, कोणाला 5 दिवसाची मिळते, कोणाला 10 दिवसाची मिळते, 14 दिवसाची मिळते. 90 दिवसाच्या आत दोषारोपपत्र दाखल करतात. आमच्याही मालेगाव विस्फोट 2008 या खटल्यामध्ये 1 दिवस कमी असतानाच 90 दिवस अगोदरच दोषारोपपत्र दाखल केलं. सरकार बदललं 2014ला, खटला आहे 2008चा. 20 जानेवारी 2009 रोजी दोषारोपपत्र दाखल केलं. जे साक्षी म्हणून त्यांनी रेकॉर्ड केलेलं होतं तेच न्यायालयामध्ये त्यांना सिद्ध करायचं होतं. आमच्या नंतर 26/11चा खटला झाला, पण त्या खटल्यामध्ये रेड हँड कसाबला पकडलं, आपण त्याला फाशीवरती लटकवू शकतो हा त्यांना विश्वास होता म्हणून त्यांनी तो खटला निकाली काढला. महाराष्ट्रातील हे 2 मोठे खटले, मालेगाव विस्फोट 2006 आणि मालेगाव विस्फोट 2008, आम्ही पूर्णतः निर्दोष होतो म्हणून आम्ही तपास यंत्रणाला, न्याय यंत्रणाला सहकार्य केलं. इच अँड एव्हरी डेटला गेलो. आज तागायत मालेगाव विस्फोट 2006 हा खटला सुरू पण नाही झालेला आहे, तर त्याच्याबद्दल कोणी का नाही गळे काढत? करदात्या प्रामाणिक भारतीयांचा पैसा या सगळ्या यंत्रणांवरती खर्च होतो. ज्येष्ठ श्रेष्ठ श्रद्धेय संविधानकर्त्यांना सुद्धा आपल्या त्या सगळ्या संविधानिक तरतुदींचा, त्या कायदे मंडळाला, जे कायदे ज्यांनी बनवले त्यांना
हे कधी कल्पना पण त्यांनी नसेल केली की एवढा प्रचंड दुरुपयोग हे संबंधित करू शकतात। ती ही वस्तुस्थिती होती एक दिवस की मुंबईतलं सगळं गँगस्टर हे मुंबई पोलिसांनी मोडकळीस आणलं, मुंबई वाचवली। पण दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेसकडे सलग 15 वर्ष गृहमंत्री पद होतं। तत्कालीन काँग्रेसचे ते पृथ्वीराज चव्हाण म्हणतात पत्रकार परिषदमध्ये, जर काँग्रेसकडे गृहमंत्री पद नसतं तर राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात पण नव्हती, असं काँग्रेसचे तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण म्हणतात। सांगण्याचा मुद्दा एवढाच की हे सगळेचे सगळे यच्चेयावत पोलिसांना टोकाचे स्वार्थांध झालेले आहेत आणि यांनी यांचं प्रामाणिक कर्तव्य त्यावेळेस पार पाडलं नाही। 2000 मालेगाव विस्फोट हा थांबवण्यामध्ये ते अपयशी ठरलेत। 2008 मालेगाव बॉम्बविस्फोट हा थांबवण्यामध्ये ते अपयशी ठरलेत। तर ते या सगळ्या प्रश्नांना उत्तरदायी आहेत, ते या सगळ्या प्रश्नांना जबाबदारी आहेत असं माझं ठाम म्हणणं आहे। दुर्दैव असं आहे की गलिच्छ राजकारणासाठी कधी मागे पुढे हे बघत नाहीत आणि यांना प्रश्न विचारायचे सोडून आज सगळ्या या निर्दोषांना प्रश्न विचारण्याचं धाडस हे तथाकथित पुरोगामी म्हणणारे करतात। भारतीय जनमानसामध्ये जो बहुसंख्यक हिंदू समाज आहे तो कायद्याचा रक्षक आहे। भारतीय संविधानाअंतर्गत आपला तो जीवन आपण या भारतामध्ये करत असतो आणि नक्कीच ते कुठल्याही बेकायदेशीर कृत्यांपासून तो अलिप्त असतो। त्यामुळे इथल्या यच्चेयावत ज्या पण सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक संस्था, संघटना आहेत यांच्याकडे कुठलीही व्यवस्थाच नसते की अनवधानाने असं कुणाला तरी वकील देणं किंवा त्या कुटुंबाला सांभाळणं आणि वर्षानुवर्ष त्यांना आपलं म्हणणं। पण दुर्दैवाने अशी व्यवस्था अल्पसंख्याक समाजाकडे आहे। इच अँड एव्हरी आतंकवाद्यांसाठी जमाते उलेमा हिंद नावाची संस्था, संघटना उभी राहते। विद्यमान केंद्रीय गृहमंत्र्यांना त्यांच्या गृहराज्यातून तडीपार करण्यामध्ये मुख्य भूमिका वठवली ती म्हणजे तिस्ता सेटलवाड यांनी। सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका करून त्यांना गृहराज्यातून तडीपार केलं। राज्याचे सगळ्यात मोठं जे पद असतं पोलिसांचं, पोलीस महासंचालक, असे डीजी बंजारांची केस सुद्धा याच तिस्ता सेटलवाडने सर्वोच्च न्यायालयातून आदेश प्राप्त करून वर्ग केलेत। परंतु बहुसंख्यक हिंदू समाजाकडे अशी कुठलीही व्यवस्थाच नाहीये संस्था, संघटनांकडे, कारण तो कधीही असं दुष्कृत्य करत नाही, गुन्हेगारी कृत्य करत नाही। पण नक्सलाईटसाठी जी काही मोठी यंत्रणा असते, अल्पसंख्याक समाजासाठी जी काही यंत्रणा असते आणि त्यांचे जेव्हा आरोपी निर्दोष सुटतात तेव्हा त्यांच्यावरती शंका घ्यायला हे पुरोगामी कधी ते त्यांच्यावरती शंका कुशंका घेत नाहीत। परंतु असहाय्य, पूर्णतः निरपराध 1000 पानांचं चार्जशीट वाचल्यावरती आपल्याला कळेल की सगळं धादांत खोटं होतं, की FIR वरती सुद्धा ताशेरे ओढलेत की हे बेकायदेशीर होतं। ते वाहन म्हणून साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरचं सांगितलं ते पण धादांत खोटं होतं। अभियोजन पक्षाला सिद्ध करता आलेलं नाही। जी कॉन्स्पिरसीसाठी जी काही मीटिंग सांगितली ते पण पूर्णतः बेकायदेशीर होतं। जे साक्षीदार म्हणतात की आम्ही आयुष्यात कधी गेलोच नाही त्या शहरांमध्ये, अशी त्यांनी साक्ष नोंदवली। प्रचंड पैसे त्या सगळ्या लोकांकडून ओढलेत। जो लष्कराचा अधिकारी होता त्याच्यावरती सुद्धा धादांत खोटा आरोप लावला होता विस्फोटकाचा, पण ते विस्फोटक सुद्धा सिद्ध झालेले नाहीत। बॉम्बस्फोट झाला असं सन्मान न्यायालय म्हणतं, पण ते नक्की गाडीवरती झाला, आय विटनेस नाही, कोणी रेकी केली, कोणी ट्रेनिंग दिलं, याबद्दल कुठलाही अभिलेखावरती पुरावा नाही। आणि कायद्याच्या चौकटीमध्ये ताठमानेने, स्वाभिमानाने प्रचंड हाल अपेष्टा सहन करून तब्बल 17 वर्षानंतर जेव्हा शिक्कामोर्तब करतं सन्माननीय न्यायालय, तेव्हा बिंडोक सारखे बेकायदेशीरपणे फक्त आणि फक्त त्या बहुसंख्यक हिंदू समाजाचा तिरस्कार करणं, सत्ताधाऱ्यांचा तिरस्कार करणं विद्यमान या एकाच त्या दुर्भावनेने हे तथाकथित बुद्धिवंत पुरोगामी आपले अकलेचे तारे तोडतात। अरे तुमच्यामध्ये धमक असेल ना तर जे आरोपी डिस्चार्ज झाले 2017ला तर तुम्ही अपील का नाही केलं न्यायालयामध्ये? जे सशर्त जामिनावरती सुटलेत की ज्यांच्या विरोधात तिळमात्र प्रथमदृष्ट्या कुठलाही पुरावा नव्हता म्हणूनच ते जामिनावरती सुटलेत, तुम्ही त्यांच्या विरोधात अपील का नाही करत? फक्त प्रचार प्रसार माध्यमांमध्ये ते आपले टिपिकल ठरलेले चष्मे घालून आणि तो सगळा गच्चा, तुमच्या मनातला तो अविचार आणि तुमचं ते टोकाचं अज्ञान जगाच्या पुढे मांडत असतात। तर हे पाप आहे आणि यापुढे बहुसंख्यक हिंदू समाज हेच चालू देणार नाही। खूपच अप्रतिम असं वर्णन खरं तर तुम्ही या पुरोगामित्वाचं आणि या दांभिक
पुरोगामी लोकांचं आत्ता केलेलं आहे की नुसता प्रोपगंडा करायचा, नुसता दुष्प्रचार करायचा, स्वतः करायचं काहीच नाही.